Welcome students. Myself Professor Vikrant Palat Shah. I welcome you in the lecture of the auditing and taxation. We are already discussing about the unit number 2nd of our syllabus, that is checking, vouching and audit report. विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विक्रांत पालट शाह आपले ऑडिटिंग अँड टॅक्सेशन या लेक्चरमध्ये स्वागत करतो. आपण या लेक्चरमध्ये ऑलरेडी आपल्या सिलेबस मधील युनिट क्रमांक 2 चेकिंग, व्हाउचिंग अँड ऑडिट रिपोर्ट याचा अभ्यास करत आहोत. Up to the last lecture in this unit, we have discussed what is test checking, what is routine checking, what is vouching, what are the various objectives of the vouching, as well as what are the various types of the voucher. We have also seen how to vouch the debit or receipt side of the cash book, as well as how to vouch the credit or payment side of the cash book. All these topics we have discussed up to the previous lecture. गेल्या लेक्चर मध्ये या सर्व टॉपिकचा आपण अभ्यास केलेला आहे. Now after this point, the next point, those we are going to discuss in the today's lecture. Okay, so let's begin. So after the verification, after the vouching of the cash book, now the next point, that is the most important thing under the auditing, it is what? Verification and valuation of assets and liabilities. आपण ऑलरेडी बघितलं की कॅश बुक म्हणजे कॅश बुकची डेबिट साइड त्यालाच आपण म्हणत असतो रिसीट साइड, आणि कॅश बुकची क्रेडिट साइड त्यालाच आपण म्हणत असतो पेमेंट साइड. हे कशा प्रकारे व्हाउचिंग करायचं आहे ही प्रक्रिया आपण संपूर्णरित्या बघितलेली आहे. त्यानंतर जे असेट्स असतील किंवा लायबिलिटीज असतील ते आता कशा प्रकारे व्हेरिफिकेशन करायच्या, त्याच प्रकारे त्याचं व्हॅल्युएशन हे कशा प्रकारे केलं गेलं पाहिजे ऑडिटरच्या माध्यमाने, ते आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल नाउ वी हॅव टू डिस्कस अबाउट द व्हेरिफिकेशन. तर पहिल्यांदा आपण व्हेरिफिकेशन बाबत डिस्कस करणार आहोत. व्हेरिफिकेशन मीन्स द इन्स्पेक्शन ऑफ असेट्स appearing in financial statement, whether the assets are according to legislation or not. जे व्हेरिफिकेशन म्हणजे काय? व्हेरिफिकेशन म्हणजे इन्स्पेक्शन. तर कशाचं इन्स्पेक्शन? म्हणजे या फायनान्शियल स्टेटमेंट मध्ये असेट अपियर झालेले आहेत. आता फायनान्शियल स्टेटमेंट, कुठल्या फायनान्शियल स्टेटमेंटला आपण असेट दाखवतो? इन विच फायनान्शियल स्टेटमेंट वी आर शोइंग द असेट, दॅट इज द बॅलन्स शीट. सो द असेट those are appearing in the balance sheet, the inspection of those assets, it is called as the verification. म्हणजे बॅलन्स शीटच्या असेट साइडला ज्या असेट अपियर झालेल्या असतील त्या असेट त्याचं इन्स्पेक्शन, यालाच काय म्हटलं जाणार आहे? व्हेरिफिकेशन. whether the assets are according to legislation or not, and this inspection is done to verify that all the assets are recorded as per the legislation, as per the prescribed rules and conditions. आता हे इन्स्पेक्शन का केलं जातं? तर हे इन्स्पेक्शन अशासाठी केलं जातं, त्याद्वारे व्हेरीफाय केलं जात असतं की ज्या काही असेट बॅलन्स शीटला आहेत त्या लेजिस्लेशन नुसार आहेत, प्रॉपर रूल्स, कंडिशन, रेग्युलेशन नुसार त्या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. ओके. Verification of assets and liabilities are done to confirm the following. तर पुढील काही मुद्दे जे आहेत ते मुद्दे पूर्ण करण्यासाठी, त्यांची पूर्तता करण्यासाठी असेट्स आणि लायबिलिटीजचं त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन हे केलं जात असतं. फर्स्ट ऑफ ऑल, एक्झिस्टन्स. द asset or liability that is stated in the balance sheet that is really existed, that is verified under the verification. म्हणजे जी असेट, लायबिलिटी बॅलन्स शीटला दाखवलेली आहे ती खरंच अस्तित्वात आहे हे व्हेरिफिकेशन द्वारे सिद्ध केलं जात असतं, पडताळून पाहिलं जात असतं. ओनरशिप. व्हॉट एव्हर द असेट that is recorded under the asset side of balance sheet, the ownership of that asset possessed by the business that is also verified. म्हणजे
बॅलन्स शीटच्या असेट साइडला जी असेट त्या ठिकाणी दाखवलेली आहे त्या असेटची ओनरशिप ही बिझनेसकडेच आहे हे व्हेरीफाय केलं जात असतं. ओके. Then proper valuation. The asset that is stated under the asset side of the balance sheet, that is properly valued as per the accounting standard, as per the accounting principles. That is verified. म्हणजे जी असेट बॅलन्स शीटच्या असेट साइडला दाखवलेली आहे त्या असेटचं प्रॉपर व्हॅल्युएशन हे अकाउंटिंग स्टँडर्ड आणि अकाउंटिंग प्रिन्सिपलच्या नियमानुसार केलेलं आहे. याचं व्हेरिफिकेशन, याचं इन्स्पेक्शन केलं जाणार आहे. पजेशन. द असेट इज पजेस बाय द बिझनेस, दॅट इज व्हेरीफाईड. म्हणजे जी असेट बॅलन्स शीटला आहे ती बिझनेसने पजेस केली आहे हे या ठिकाणी व्हेरीफाय केलं जातं. फ्रीडम फ्रॉम encumbrances. The asset that is recorded, that asset is not mortgaged against any kind of loan. That is verified. That is called as the freedom from encumbrances. म्हणजे जी असेट बॅलन्स शीटला दाखवलेली आहे त्यावर कुठल्याही प्रकारचा चार्ज नाही, ती असेट कुठल्याही लोन अगेन्स्ट मॉर्गेज केलेली नाही हे सुद्धा या ठिकाणी व्हेरीफाय केलं जात असतं. प्रॉपर recording, whatever the asset, whatever the liabilities, those are stated in the balance sheet, those are properly recorded. That is verified. म्हणजे ज्या असेट असतील, ज्या लायबिलिटी असतील बॅलन्स शीटला त्या प्रॉपरली रेकॉर्डेड आहे, त्यांचं रेकॉर्डिंग हे प्रॉपर झालेलं आहे हे सुद्धा या ठिकाणी व्हेरिफिकेशनच्या माध्यमाने इन्स्पेक्ट केलं जाणार आहे. ओके. सो इन दिस वे this is the procedure according to which this is the procedure that is followed for the verification of the assets as well as liabilities. म्हणजे हे जे आपण मुद्दे बघितले, एक्झिस्टन्स, ओनरशिप, प्रॉपर व्हॅल्युएशन, पजेशन, फ्रीडम फ्रॉम इन्कम्ब्रन्सेस आणि प्रॉपर रेकॉर्डिंग, या मुद्द्यांना अनुसरून असेट अँड लायबिलिटीज यांचं व्हेरिफिकेशन, यांचं इन्स्पेक्शन या ठिकाणी केलं जात असतं. कुणाकडनं केलं जातं? फ्रॉम ऑडिटर इज द पर्सन हु व्हेरीफाइड, हु इन्स्पेक्ट्स द असेट्स, द लायबिलिटीज, दोज आर रेकॉर्डेड इन द बॅलन्स शीट ऍज पर दिस हाऊ मेनी पॉइंट्स? 6 पॉइंट्स. या 6 मुद्द्यांना अनुसरून ऑडिटर ज्या असेट असतील, ज्या लायबिलिटी असतील, ज्या बॅलन्स शीटला दाखवलेल्या आहेत त्यांचं व्हेरिफिकेशन अँड व्हॅल्युएशन करत असतो. ओके. सो it is the verification of assets and liabilities. Okay. Now what are the objectives of the verification that we have to discuss? The verification हे का केलं जाणार आहे, त्याचे उद्देश काय आहेत, त्याचा पर्पज काय आहे हे आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचे. सो फॉलोइंग आर द ऑब्जेक्टिव्ह ऑफ व्हेरिफिकेशन. आता आपण विविध ऑब्जेक्टिव्ह त्याचे बघणार आहोत. नंबर 1, कन्फर्मेशन अबाउट द एक्झिस्टन्स ऑफ असेट्स थ्रू फिजिकल व्हेरिफिकेशन. So the assets, those are recorded under the balance sheet, those are physically verified and it is confirmed that these assets are really existed. That is the first objective of the verification. या व्हेरिफिकेशनचा पहिला जो उद्देश आहे की ज्या असेट बॅलन्स शीटच्या असेट साइडला दाखवलेल्या आहेत त्या फिजिकली व्हेरीफाय केल्या जातात आणि याद्वारे सिद्ध केलं जातं की त्या असेट खरंच अस्तित्वात आहेत याचं कन्फर्मेशन त्या ठिकाणी केले जात असतं. म्हणजे फिजिकल व्हेरिफिकेशन केलं जातं आणि त्या माध्यमाने पडताळून बघितलं जातं की ते असेट खरंच अस्तित्वात आहेत आणि त्याच असेट बॅलन्स शीटला दाखवलेल्या आहेत. ओके. सो इट इज द फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह. देन सेकंड ऑब्जेक्टिव्ह, लीगल अँड ऑफिशियल डॉक्युमेंट्स रिलेटिंग टू असेट्स आर चेक्ड टू कन्फर्म द ओनरशिप ऑफ असेट्स. म्हणजे असेट च्या ओनरशिपच्या संदर्भातले जे लीगल डॉक्युमेंट्स आहेत, जे ऑफिशियल डॉक्युमेंट्स आहेत ते व्हेरीफाय केले जातात आणि असेट ही बिझनेसच्या मालकीची आहे हे त्यावरनं पडताळून पाहिलं जातं. सो व्हॉट एव्हर द लीगल, व्हॉट एव्हर द ऑफिशियल डॉक्युमेंट्स रिलेटेड टू द असेट्स, दोज आर चेक्ड, दोज आर इन्स्पेक्टेड, दोज आर व्हेरीफाइड अँड इट इज कन्फर्म दॅट द असेट्स ओनरशिप बिलॉंग्स टू द बिझनेस. आणि मग या माध्यमाने हे पडताळून बघितलं जातं की जी असेट आहे
ती बिझनेसच्या मालकीची आहे. दॅट इज द सेकंड ऑब्जेक्टिव्ह ऑफ द व्हेरिफिकेशन. हा दुसरा ऑब्जेक्टिव्ह आहे, दुसरा उद्देश आहे. नाउ द थर्ड, इट इज कन्फर्म दॅट assets are free from any charge of lien. So it is confirmed that there is no charge on the asset. Asset is not a mortgage against any kind of loan taken. It is free from any charge of lien. That is the third objective. तिसरा ऑब्जेक्टिव्ह या ठिकाणी काय आहे की जी असेट बॅलन्स शीटला दाखवलेली आहे त्या असेटवर कुठल्याही प्रकारचा चार्ज त्या ठिकाणी नाही, म्हणजे ती असेट कुठल्याही लोन संदर्भात मॉर्गेज केलेली नाही, हे या ठिकाणी व्हेरीफाय केलं जात असतं. दॅट इज द थर्ड ऑब्जेक्टिव्ह ऑफ द व्हेरिफिकेशन. हा व्हेरिफिकेशनचा तिसरा ऑब्जेक्टिव्ह आहे. ओके. Then next, number 4, proof regarding proper valuation of assets. The assets, those are recorded in the balance sheet. The proper proof regarding the valuation is find out and inspected. That is the fourth objective. म्हणजे ज्या असेट बॅलन्स शीटला दाखवलेल्या आहेत त्या असेटच्या व्हॅल्युएशनचे जे पुरावे उपलब्ध असतील ते व्हेरीफाय केले जातात, इन्स्पेक्ट केले जातात आणि त्याच्या माध्यमाने असेट या योग्य व्हॅल्यूला बॅलन्स शीटला दाखवलेल्या आहेत याची पडताळणी केली जात असते. हा चौथा ऑब्जेक्टिव्ह आहे व्हेरिफिकेशनचा. दॅट इज द फोर्थ ऑब्जेक्टिव्ह. ओके. द नेक्स्ट, नंबर 5, टू कन्फर्म दॅट assets are properly accounted for in the books of accounts. Okay, it is confirmed that the assets are properly recorded as well as accounted in the books of accounts. त्यानंतर पाचवा जो या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह आहे त्याद्वारे हे पडताळून बघितलं जातं की ज्या असेट्स आहेत त्या प्रॉपरली अकाउंटेड केलेल्या आहेत आणि त्यांची नोंदणी ही प्रॉपरली बुक्स ऑफ अकाउंट्सला झालेली आहे याची पडताळणी या ठिकाणी व्हेरिफिकेशन मध्ये केली जात असते. दॅट इज द फिफ्थ ऑब्जेक्टिव्ह. ओके. सो इन दिस वे दीज आर द टोटल 5 ऑब्जेक्टिव्ह ऑफ द व्हेरिफिकेशन. अशा प्रकारे एकूण हे 5 उद्देश आहेत. या 5 उद्देशांना अनुसरून त्या ठिकाणी असेट्स लायबिलिटीजचं व्हेरिफिकेशन हे केलं जात असतं. अंडर दॅट फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह इज व्हॉट? द एक्झिस्टन्स ऑफ द असेट इज व्हेरीफाईड थ्रू द फिजिकल व्हेरिफिकेशन. म्हणजे जी असेट बॅलन्स शीटच्या असेट साइडला आहे ती खरंच अस्तित्वात आहे यासाठी त्या असेटचं फिजिकल व्हेरिफिकेशन केलं जातं. टू कन्फर्म द सेकंड ऑब्जेक्टिव्ह, टू कन्फर्म दॅट द ओनरशिप ऑफ असेट बिलॉंग्स टू द बिझनेस, लीगल अँड ऑफिशियल डॉक्युमेंट्स आर व्हेरीफाईड. म्हणजे असेटची मालकी ही बिझनेसकडेच आहे हे व्हेरीफाय करण्यासाठी त्या असेटच्या संदर्भातले लीगल आणि ऑफिशियल डॉक्युमेंट त्या ठिकाणी चेक केले जातात, व्हेरीफाय केले जातात. देन it is confirmed that the asset is not mortgage against any loan and there is no charge on the asset. त्यानंतर तिसरा उद्देश आहे की असेट ही कुठल्याही लोनच्या संदर्भात तारण नाही आणि त्या असेटवर कुठल्याही प्रकारचा चार्ज नाही हे या ठिकाणी व्हेरीफाय केलं जातं. देन नंबर 4th ऑब्जेक्टिव्ह, द असेट इज प्रॉपरली रेकॉर्डेड, प्रॉपरली व्हॅल्यूड, दॅट इज व्हेरीफाईड. म्हणजे जी असेट साइडला नोंदवलेली आहे बॅलन्स शीटच्या त्याचं व्हॅल्युएशन योग्य केलेलं आहे आणि रेकॉर्डिंग सुद्धा त्याचं योग्य आहे हे त्या ठिकाणी व्हेरीफाय केलं जातं. अँड लास्ट अँड फिफ्थ ऑब्जेक्टिव्ह, द असेट इज प्रॉपरली अकाउंटेड ॲज वेल ॲज रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. इट इज कन्फर्म. जी असेट आहे ती प्रॉपरली अकाउंटेड केलेली आहे, रेकॉर्डेड केलेली आहे बुक्स ऑफ अकाउंटला याची सुद्धा पडताळणी या ठिकाणी केली जात असते. सो इन दिस वे these are the various objectives of the verification. अशा प्रकारे व्हेरिफिकेशनचे हे विविध उद्देश आहेत. ओके, अंडरस्टूड. नाउ वी आर मूव्हिंग फॉरवर्ड टू द नेक्स्ट पॉइंट, व्हॅल्युएशन ऑफ असेट्स अँड लायबिलिटी. नाउ दिस वी हॅव डिस्कस अबाउट द व्हेरिफिकेशन. नाउ वी हॅव टू डिस्कस अबाउट द व्हॅल्युएशन. आता जे आपण डिस्कशन केलं हे व्हेरिफिकेशनच्या संदर्भातलं. नाउ वी हॅव टू डिस्कस व्हॅल्युएशन ऑफ असेट्स अँड लायबिलिटी. आता असेट्स अँड लायबिलिटीचं व्हॅल्युएशन काय हे आपण डिस्कस करणार आहोत. ओके. व्हॅल्युएशन मीन्स इस्टिमेशन ऑफ व्हेरियस असेट्स अँड लायबिलिटीज. व्हॅल्युएशन म्हणजे काय? ज्या विविध असेट आहेत, ज्या विविध लायबिलिटीज आहेत त्याचं कॉस्ट इस्टिमेशन, यालाच काय म्हटलं जाणार आहे? व्हॅल्युएशन. इट इज द ड्युटी ऑफ ऑडिटर टू कन्फर्म दॅट assets and liabilities are appearing in the balance sheet
exhibiting their proper and correct value. ओके. ऑडिटरची महत्वाची ड्युटी काय आहे की ऑडिटरने हे सिद्ध करायचं आहे, ऑडिटरने हे कन्फर्म करायचं आहे की बॅलन्स शीटला ज्या असेट्स आणि लायबिलिटीज दाखवलेल्या आहेत त्या त्यांच्या प्रॉपर आणि करेक्ट व्हॅल्यूला दाखवलेल्या आहेत. सो द असेट, द लायबिलिटीज, दोज आर रेकॉर्डेड इन द बॅलन्स शीट that shows their correct and proper value as per the accounting principles. That is the duty of the auditor to confirm this. म्हणजे ज्या असेट आहेत, ज्या लायबिलिटी आहेत, अकाउंटिंग प्रिन्सिपल नुसार त्या प्रॉपर आणि करेक्ट व्हॅल्यूला दाखवलेले आहेत बॅलन्स शीटला, हे ऑडिटरने त्या ठिकाणी कन्फर्म करायचं आहे. ही ऑडिटरची सर्वात महत्वाची ड्युटी आहे. ओके. In the absence of proper valuation of assets and liabilities, they will exhibit either overvalued or undervalued. जर या असेटचं व्हॅल्युएशन हे प्रॉपरली केलं गेलेलं नसेल, त्या ठिकाणी विविध अकाउंटिंग प्रिन्सिपलचा उपयोग केला गेलेला नसेल, तर काय शक्यता असणार आहे? एकतर ती असेट ओव्हर व्हॅल्यूड असेल किंवा अंडर व्हॅल्यूड असेल. देअरफॉर इट इज व्हेरी नेसेसरी इन रिलेशन टू द assets and liabilities, the proper valuation should be done. त्यामुळे असेट आणि लायबिलिटी ज्या बॅलन्स शीटला दाखवलेल्या आहेत त्याच्या संदर्भातलं प्रॉपर व्हॅल्युएशन होणं या ठिकाणी अत्यंत आवश्यक आहे. ओके. इट इज therefore required for an auditor to exercise a reasonable care and skill to analyze the basis of valuation from technical experts and satisfied himself that assets shown in balance sheet are properly valued accordance with the generally accepted conventions and accounting principles. So therefore it is the most important duty that auditor has to do the proper and correct valuation of the assets as well as the liabilities. Those are recorded in the balance sheet with the help, with the analytical skill of technical experts. Those are having the knowledge of the valuation and satisfy himself that these assets, these liabilities are shown in the balance sheet at proper value with the use of the generally accepted accounting conventions and accounting principles. त्यामुळे या ठिकाणी ऑडिटरची भूमिका अत्यंत महत्वपूर्ण आहे की ऑडिटरने काय करायचं आहे की विविध जे टेक्निकल एक्सपर्ट्स आहेत की ज्यांना व्हॅल्युएशनचं नॉलेज आहे, या टेक्निकल एक्सपर्टची मदत घेऊन या ठिकाणी पडताळून बघायचं आहे की ज्या असेट, ज्या लायबिलिटीज बॅलन्स शीटला दाखवलेल्या आहेत त्या योग्य व्हॅल्यूला त्या ठिकाणी दाखवलेल्या आहेत आणि त्यांची व्हॅल्यू ही जनरली ऍक्सेप्टेड अकाउंटिंग कन्व्हेन्शन्स आणि अकाउंटिंग प्रिन्सिपलचा वापर करून बॅलन्स शीटला त्या ठिकाणी दाखवलेली आहे. हे ऑडिटरने त्या ठिकाणी पडताळून बघायचं आहे. ओके. सो देअरफॉर इट इज द व्हॅल्युएशन, इट इज द मिनिंग ऑफ द व्हॅल्युएशन ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज. अशा प्रकारे असेट्स अँड लायबिलिटीजचं व्हॅल्युएशन या ठिकाणी केलं जाणार आहे. ओके. अंडरस्टूड. सो नाउ वी आर मूव्हिंग फॉरवर्ड. नाउ व्हॉट इज द बेसिस ऑफ व्हॅल्युएशन दॅट वी हॅव टू चेक हिअर, दॅट वी हॅव टू डिस्कस हिअर. म्हणजे बेसिस काय आहे व्हॅल्युएशनचा तो आपल्याला या ठिकाणी बघायचा. ओके. ऑडिटर शुड इन्शुअर दॅट द बेसिस ऑफ व्हॅल्युएशन इज करेक्ट अँड रिलायबल. या ठिकाणी ऑडिटरने स्वतःची खात्री करून घ्यायची आहे की जो व्हॅल्युएशनचा बेसिस आहे तो अतिशय योग्य आहे आणि तो रिलायबल सुद्धा आहे याची खात्री ऑडिटरने या ठिकाणी करून घ्यायची आहे. ही शुड कीप इन माइंड द प्रोसेस ऑफ व्हॅल्युएशन विच इज ॲज फॉलोज. आणि ज्या वेळेस कुठल्याही असेटचं व्हॅल्युएशन ऑडिटर व्हेरीफाय करणार आहे तर त्याने खालील प्रक्रिया लक्षात ठेवणं किंवा या प्रक्रियेचा अवलंब करणं त्या ठिकाणी अत्यंत आवश्यक आहे. ओरिजिनल कॉस्ट. फर्स्ट ऑफ ऑल ओरिजिनल कॉस्ट. Whenever the auditor is valuing the asset, auditor should find out what is the original cost of that asset or liabilities. ज्या वेळेस
ऑडिटर कुठल्याही प्रकारची असेट, कुठल्याही प्रकारची लायबिलिटी त्या ठिकाणी व्हेरीफाय करणार आहे, तर ऑडिटरने सर्वप्रथम काय करायचं आहे की त्या असेटची किंवा लायबिलिटीची ओरिजिनल कॉस्ट काय त्या ठिकाणी ऑडिटरने व्हेरीफाय करून बघायचं. ओके, व्हॅल्यू करायचे आहे. Expected working hours of the asset. Auditor has to find out the expected working hours of the assets with the help of technical experts. त्यानंतर असेटचं व्हॅल्युएशन करताना की त्या असेटची वर्किंग लाईफ किती, म्हणजे किती तास काम, किती कालावधी मध्ये त्या असेट कडनं काम हे होऊ शकतं, केलं जाऊ शकतं, टेक्निकल एक्सपर्टची मदत घेऊन हे ऑडिटरने त्या ठिकाणी व्हेरीफाय करून बघायचंय, कॅल्क्युलेशन करून बघायचं आहे. ओके, wear and tear expenses. So whenever the asset is used, at that time how much is the wear and tear expenses should be required for that asset, that auditor has to verify. म्हणजे ज्या वेळेस त्या असेटचा उपयोग केला जाणार आहे तर त्यामध्ये वेअर अँड टियर एक्सपेन्सेस खर्च किती आहे ते सुद्धा ऑडिटरने कॅल्क्युलेशन करायचं. राईट. स्क्रॅप व्हॅल्यू. When the life of asset gets over and the asset is not useful at that point, at that time, how much should be the scrap value of the asset, that auditor has to verify. म्हणजे ज्या वेळेस वर्किंग लाईफ असेटचं संपलेलं असेल, ती असेट निकामी झालेली असेल, तर अशा वेळेस त्या असेटचं स्क्रॅप व्हॅल्युएशन काय असेल हे सुद्धा ऑडिटरने व्हेरीफाय करायचं आहे. ओके. चान्सेस ऑफ असेट बिकम्स ऑब्सोलेट, दॅट शुड बी व्हेरीफाईड बाय द ऑडिटर. म्हणजे किती चान्सेस आहे की असेट ऑब्सोलेट होण्याचे चान्सेस किती, ती असेट लॅप्स होण्याचे चान्सेस किती, हे सुद्धा ऑडिटरने व्हॅल्युएशन करताना लक्षात घ्यायचं आहे. Fixed asset is valued at cost price less depreciation, and current asset should be valued at cost or market price, whichever is less. That is the basic principle of the asset valuation, asset recording. So whenever any kind of fixed asset that is recorded in the balance sheet, what is the formula? Cost price less depreciation. And whenever any kind of current asset that is recorded in the balance sheet, what is the formula? Market price or cost price, whichever is less, that is shown. So this principle also auditor has to verify while valuing the asset. म्हणजे कुठल्याही प्रकारची फिक्स असेट ज्या वेळेस बॅलन्स शीटला दाखवली जाते तर सिंपल फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला? कॉस्ट प्राइस लेस डेप्रिसिएशन. आणि कुठल्याही प्रकारची करंट असेट ज्या वेळेस बॅलन्स शीटला दाखवली जाणार आहे तर त्याचा सुद्धा सिंपल फॉर्म्युला आहे, कॉस्ट प्राइस और मार्केट प्राइस विचेवर इज लेस. त्या किमतीला ती असेट त्या ठिकाणी दाखवली जात असते. त्यामुळे या दोघं फॉर्म्युलाचा वापर ती असेट व्हॅल्युएशन करताना केलेला आहे का हे ऑडिटरने त्या ठिकाणी व्हेरीफाय करून बघायचं आहे. ओके. सो इन दिस वे दिस इज द बेसिस ऑफ द व्हॅल्युएशन. अशा प्रकारे ज्या वेळेस ऑडिटर कुठल्याही प्रकारची असेट त्या ठिकाणी व्हॅल्यू करणार आहे तर ऑडिटरने या प्रोसेसनुसार असेटचं व्हॅल्युएशन करायचंय, लायबिलिटीचं व्हॅल्युएशन करायचं आहे. अंडरस्टूड? सो नाउ we are moving forward to the next point again. So now first of all we have to discuss how the verification as well as the valuation of fixed assets is done. Now in practical we have to discuss. आता आपण या ठिकाणी बघणार आहोत व्हेरिफिकेशन आणि व्हॅल्युएशनची प्रक्रिया कशाच्या संदर्भात? फिक्स असेटच्या संदर्भात. ओके. इन प्रॅक्टिकली कशा प्रकारे फिक्स असेट या व्हेरीफाय केल्या जात असतात. सो नाउ फर्स्ट ऑफ ऑल वी मस्ट नो व्हॉट इज द मिनिंग ऑफ द फिक्स असेट. नाउ वी आर द स्टुडंट्स ऑफ द TY BCom and now it is a very basic question for us. What do you mean by fixed asset? आता आपण TY BCom चे विद्यार्थी आहोत आणि त्यामुळे आपला हा सर्वात बेसिक क्वेश्चन आहे की फिक्स असेट म्हणजे काय. ओके. सो व्हॉट इज द फिक्स असेट? The assets, those are acquired by the business for the long-term use for the various operations of the business. All those assets are called as the fixed asset. फिक्स असेटला मराठीत, शुद्ध मराठीत आपण काय म्हणतो?
स्थावर मालमत्ता. तर स्थावर मालमत्ता किंवा फिक्स असेट म्हणजे कुठल्या? अशा असेट की ज्या बिझनेसने दीर्घ कालावधीच्या वापरासाठी स्वतःकडे घेतलेल्या आहेत. दीर्घ कालावधीसाठी त्यांचा बिझनेस ऑपरेशनसाठी उपयोग होणार आहे, वापर होणार आहे. अशा सर्व असेटला काय म्हटलं जात असतं? फिक्स असेट. द असेट दोज आर अक्वायर्ड बाय द बिझनेस फॉर द लॉंग टर्म यूज फॉर द व्हेरियस बिझनेस ऑपरेशन्स. ऑल सच असेट्स आर कॉल्ड एज द फिक्स असेट. म्हणजे दीर्घ कालावधीच्या वापरासाठी बिझनेससाठी ज्या असेट बिझनेसने घेतलेल्या असतील त्या सर्व असेटला काय म्हटलं जाणार आहे? ऑल सच असेट्स आर कॉल्ड एज द फिक्स असेट. म्हणजे स्थावर मालमत्ता. त्यांना सर्वांना काय म्हटलं जाणार आहे? स्थावर मालमत्ता. ओके. सो नाव we have to discuss what is the procedure of the verification and procedure of the valuation in relation to the fixed asset. म्हणजे फिक्स असेटच्या संदर्भात व्हेरिफिकेशन आणि व्हॅल्युएशनची प्रक्रिया काय ती आपण डिस्कस करणार. दिस पॉइंट वी विल कंटिन्यू इन द कमिंग लेक्चर्स. तर हा जो पॉइंट आहे तो आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. आय होप all the information, all the discussion that in today's lecture we have done, all you have understood this. आजच्या लेक्चरमध्ये जी काही माहिती आपण या ठिकाणी डिस्कस केलेली आहे, जे मुद्दे आपण डिस्कस केलेले आहेत ते नक्कीच तुम्हाला समजले असतील अशी मी आशा करतो. इफ यू हॅव एनी डाऊट रिगार्डिंग दिस पॉइंट्स यू कॅन कॉन्टॅक्ट मी. जर तुम्हाला याविषयी कुठल्याही शंका असतील तर नक्कीच तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. सो these points, these remaining point we will continue in the coming lecture. आता जे पॉइंट आपले आहेत ते आपण पुढच्या लेक्चर मध्ये कंटिन्यू करूया. टिल देन टेक केअर ऑफ युअर सेल्फ अँड गुड बाय. थँक्यू.